प्रभाग क्रमांक 4 मध्ये डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची उमेदवारी कायम. संघर्षाची लढाई लढणार डॉक्टर महेश कुमार कांबळे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी निवडणूक रिंगणात उतरल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर प्रभाग 4 मधील नागरिकांच्या भावना मांडल्या. डॉक्टर कांबळे पुढे म्हणाले की प्रभाग 4 मध्ये मतदारांसमोर वेगवेगळे विचारधारेचे पर्याय उभे आहेत, मात्र बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करणारा स्वतंत्र आणि संघर्षातून उभा राहिलेला पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे शैलेश देशपांडे आणि निरंजन आवटी यांच्या विरोधात आपण संघर्षाची लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग 4 मधील नागरिकांना सध्या हुकुमशाहीला कंटाळा आला असून त्या व्यवस्थेचा अंत व्हावा अशी जनभावना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागाच्या विस्तारित भागात आजपर्यंत अपेक्षित विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करत मागील काळात निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रभागाचे तुकडे झाले आणि त्याचा फटका विकास कामांना बसल्याचे त्यांनी नमूद केले. डॉक्टर कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व सन्माननीय मतदारांना आवाहन करत सांगितले की संघर्षातून उभ्या राहिलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला एकदा संधी द्यावी. सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम, मागासवर्गीय, बहुजन, मराठा, लिंगायत तसेच 12 बलुतेदार समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 4D मधून उमेदवार म्हणून नागरिकांनी संधी दिल्यास अखंड प्रभागात विकास कामे करून दाखवण्याचा शब्द देत डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आपली भूमिका मांडली. सर्व मिरजकर नागरिकांना मानाचा सप्रेम जय भीम, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी या मिरजकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मिरजेतील प्रभाग 3A आणि प्रभाग 4D अशा 2 प्रभागामध्ये माझी उमेदवारी दाखल केलेली होती. पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर 4D मध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे आणि त्यामध्ये मला असं दिसून आलं की भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे तो RSS माइंडेड आहे, RSSच्या विचारधारेचा आहे. दुसरा उमेदवार जो आज माझ्या 4D मध्ये दिलेला आहे तो शिवप्रतिष्ठानशी निगडीत आहे. याचा अर्थ असा की या प्रभाग 4 मध्ये ड गटामध्ये प्रभाग 4 मधल्या मतदारांनी जो बहुजन समाज आहे, जो बहुजन विचारधारा मानतो, भारतीय संविधान मानतो, अशा पद्धतीच्या विचारधारेच्या मतदाराला पर्याय नव्हता की RSSला मत करायचं का संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानला मतदान करायचं. त्यामुळं तिसरा पर्याय म्हणून मी 4D मधून शैलेश देशपांडे आणि निरंजन आवटी यांच्या विरोधात माझी संघर्षाची लढाई असणार आहे. या प्रभाग 4 मधल्या नागरिकांना त्या प्रभागातली हुकुमशाही नष्ट व्हावी असं त्या लोकांचं म्हणणं आहे. प्रभाग 4 मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात विस्तारित भागामध्ये विकास झालेला नाही, कामं झालेले नाहीत. कारण पाठीमागच्या निवडून आलेले नगरसेवकांनी प्रभागाचे तुकडे केले होते. तू हा भाग सांभाळ, मी हा भाग सांभाळतो. त्यामुळं एकमेकावर ढकलाढकली केल्यामुळं प्रभागाचा विकास झालेला नाही. आणि प्रभाग 4 मध्ये 4D या गटामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. मी सर्व 4Dच्या सन्माननीय मतदार राजाला विनंती करतोय की आपण या प्रभाग 4च्या ड गटामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, संघर्षातून उभं राहिलेल्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला आपण मतरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्यावी. म्हणजे ह्या प्रभागामध्ये आपल्याला सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माच्या लोकांना, माझा मुस्लिम समाज असेल, आमचा मागासवर्गीय समाज असेल, आमचा बहुजन समाजामध्ये मराठा समाज असेल, लिंगायत समाज असेल आणि इतर सर्व 12 बलुतेदार, अलुतेदार ह्या सर्व समाजाला आपण घेऊन जाऊन या प्रभाग 4चा विकास करण्याचा मानस आहे. प्रभाग 4Dचा जरी मी एकटाच उमेदवार असलो, मी एकच मत मागणार असलो, जर प्रभाग 4च्या नागरिकांनी, मतदारांनी मला संधी दिली तर प्रभाग 4च्या अखंड प्रभागामध्ये मी विकास करेन असा मी शब्द देतो आणि थांबतो.